लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती आलेली आहे. आत्तापर्यंत आपल्या प्रोमोमध्ये पाहिले की सखीने खीर खाल्ले आणि सखी आता मरणाच्या दारात आहे. पण नाही प्रेक्षकांनो, सखी नाटक करत आहे. तिला आता कान्हाने फक्त एक नाटक कर, तुझ्यासमोर सगळं सत्य येईल हे सांगताच सखीने आता इकडे असलेल्या आपल्या कान्हाच्या प्रेमावरतीच संशय न घेता हे नाटक केलेलं आहे. आणि याच नाटकाचा पर्दाफाश ज्या वेळेला तिच्यासमोर झालाय त्यावेळेला चिडलेल्या सखीने मनस्विनी उर्फ सरकार हिची कॉलर पकडत तिला फरफटत घरातून हक्कलपट्टी केली. हो प्रेक्षकांनो, सखी नाटक करत होती. नक्की सखी का नाटक करत होती, कसलं नाटक करत होती, कान्हाने असं काय सांगितलं होतं, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून. प्रेक्षकांनो, खरं तर हा सगळा प्रोग्राम व्हायच्या आधी काका, सखी आणि आता कबीर हे तिघंजणं भेटलेले आहेत. काकांनी सखीला सांगितलंय, कधीतरी तू कबीरवरती प्रेम केलं असशीलच ना, कधीतरी कबीरच्या प्रेमाचा स्वीकार केला असशीलच ना, मग त्याच प्रेमाचा आता एकदा तुला शपथ आहे. एकदा कबीर काय म्हणतोय ते ऐकून घे. आणि त्यावरती सखी खूपच चिडलेली आहे आणि सखी त्याला सांगते अजिबात नाही. हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातंय. सखी सांगते अजिबात नाही, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. माझ्या आईवरती माझा विश्वास आहे. आणि त्यावरती मग आता कबीर सांगायला लागतो, ठीक आहे, मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती आजच्या घडीला तुला आता खीर देऊन मारण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एक काम करायचं, ती खीर न खाता तू वेगळी खीर बनवलेली असेल ती खायची आणि तिच्यासमोर तिनेच दिलेली खीर खाल्लेली आहे असं सांगायचं. यावरती ती म्हणते का, पण माझ्या आईच्या विरोधात जाऊन मी का हे सगळं करू. आणि त्यावरती कबीर आता सांगायला लागतो, हे बघ, मुळातच एकदा, फक्त एक तरी आयुष्यामध्ये एकदा तरी माझ्यावरती तू प्रेम केलं असशील ना, तर हे करायला तयार होशील. आणि नसशील माझ्यावरती एकदा प्रेम केलं तर ठीक आहे. यावरती सखी म्हणते ठीक आहे, पण या सगळ्यानंतर जर का आता माझी आई निर्दोष तरी पण सिद्ध झाली तर मात्र तू पुन्हा कधीही या विषयावरती बोलायचं नाही आहे किंवा हा विषय पुन्हा काढायचा नाही आहे की तुझ्या आईने, म्हणजे तुझ्या आईने ती आई नाही आहे असं म्हटल्यावरती कबीर सांगतो, मी प्रॉमिस करतोय, पण तू प्रॉमिस करशील की ही गोष्ट तू आता त्या सरकारला बोलणार नाही आहेस. ती सांगते खबरदार, पुन्हा सरकार बोलू नकोस. यावरती तो म्हणतो ठीक आहे, मग तुझ्या आईला सांगू नको की आपला हा प्लॅन आहे. फक्त खिरीची वाटी मी त्यावेळेला बदलणार आणि तू दुसरी खीर खायची, पण त्याच वेळेला ती सांगेल तेच करायचं. तिच्यासमोर चक्कर येऊन पडायचं. ती सांगते नाही, हे मी नाही करणार. यावरती आता इकडे काका सांगायला लागतात, हे बघ, एकदा आमच्यावरती विश्वास ठेव आणि तू फक्त चक्कर येऊन पडण्याचं नाटक कर आणि त्यानंतर त्या सरकारचं खरं रूप तुझ्यासमोर येईल. कळतंय तुला. सखी सांगते ठीक आहे. आता सखी हो नाही करता या सगळ्याला तयार. आणि मग झालं, पुढचा प्लॅन झालाय. सरकारचे आता PA वगैरे आलाय, पण कबीरने हे सगळं सांगितल्यावरती सखी विश्वास ठेवायला तयार नाहीये. मी का विश्वास ठेवू, मी नाही विश्वास ठेवणार. मुळातच आता इकडे माझ्या आईवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे तू डॉक्टर आण, तू PA आण, तू अजून कुणाला आण, तू देवाला आण, तरीसुद्धा माझी आई माझ्यासाठी ही सर्वस्व असणार आहे आणि मी कुणाचं काही ऐकणार नाही असं सखीने ठामपणे सांगितलंय. आता इकडे काका विचार करतात, नाही बरं झालं कबीरने हे नाटक करायला सांगितले. हे नाटकच या आता मनस्विनी सरकारचा खरा पर्दाफाश करणार म्हणजे करणार. त्यानंतर मग आता कान्हा इकडे विचार करतोय, ठीक आहे, आणि तो सखीला आता इशारा करतोय, जे आपलं पुढचं प्लॅनिंग आहे ना ते करायचं. मग कान्हा किचनमध्ये आलाय. किचनमध्ये आल्यावरती कान्हाच्या हातामध्ये ती विषाची बाटली लागलेली आहे आणि तो ताबडतोब सखीला इकडे सांगत आहे, हे घ्या बेबी सरकार, आता अजून काय पुरावा पाहिजे, हे तुमच्या आईने इकडे खिरीमध्ये विष टाकलंय. आणि त्यानंतर तो मनस्विनीचा हात धरतो आणि जोरात पिरगळायला लागतो. का टाकलं त्याच्यामध्ये विष, का विष टाकलं, माझ्या बायकोला मारण्यासाठी. पण जोपर्यंत मी आता खंबीरपणे उभा आहे, तुम्ही माझ्या बायकोच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाहीत. आणि त्यावरती मनस्विनी सांगते, मी का करीन हे सगळं, मी का करीन आणि मी का तिला मारण्याचा प्रयत्न करीन. नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि त्यावरती सखी आता सांगायला लागते, कान्हा, मी तुला याच्या आधी पण सांगितलंय, माझ्या आईला त्रास होईल असं काही करू नकोस. यावरती मग आता तो सांगतोय, हे बघा बेबी सरकार, खीर झालेली आहे, पण एका वाटीतल्या खिरीमध्ये फक्त आणि फक्त आता इकडे विष टाकलेलं आहे आणि ही खीर तुमच्या वडिलांना म्हणजे राघव सरांना नैवेद्य म्हणून दाखवण्यात आली. आणि त्यावरती नाटक करायला लागते मनस्विनीला माहिती आहे, जर आता मागच्या वेळेला मी दूध प्यायले होते तर या वेळेला सखी मला खीर खाऊ देणारच नाही आहे. आणि त्यासाठी ती सांगायला लागते, ठीक आहे, जी राघवला खीर ठेवलेली आहे ना त्याच्यामध्ये विष आहे असं तुला म्हणायचं आहे ना, ठीक आहे, पण वेळेतच कान्हा आणि इकडे आता काका यांनी ती खिरीची
ऑलरेडी बदलून ठेवलेली आहे. ती खिरीची वाटी बदलून ठेवल्यामुळे हे मनस्विनीला अजिबात माहीत नाही आहे की ही खिरीची वाटी बदलली गेलेली आहे. ती आता सांगायला लागते, ठीक आहे, प्रत्येक वेळेला मला आता माझ्या मातृत्वाची जर का अशी हे करायला लागत असेल तर मी करायला तयार आहे. माझ्या मातृत्वावरती जर कोणी संशय घेत असेल आणि मला त्याची परीक्षा द्यावी लागत असेल तर ती परीक्षा द्यायला मी तयार आहे. तुला काय म्हणायचं आहे? मी हे सगळं केलं आहे ना, ठीक आहे, मी परीक्षा द्यायला तयार आहे. असं म्हणत ती आता बाहेर येते. बाहेर येऊन पटकन ती खिरीची वाटी उचलते आणि तोंडाला लावते. आणि तिला माहिती आहे, ती सखीच्या समोर नाटक करते की सखी ठीक आहे, तुला जर का वाटत असेल ना की मी हे सगळं करते आहे, पिऊ दे मला ही खीर, आणि जर का ह्याच्यात विष असेल तर मरून जाऊ दे. पण वेळेतच काका आणि गौतम काका आणि कबीर या दोघांनी ती वाटी बदललेली आहे. मग त्यानंतर सखी आता तिच्या हातातून ती वाटी घेते आणि आई तुला सिद्ध करायची गरज नाही आहे, यावेळेला तू नाही सिद्ध करणार, यावेळेला मी सिद्ध करणार. खरं तर कबीरने आज आपला प्लॅन जरी सांगितलेला असला सखीला तरी यावेळेला सखी मात्र ह्या प्लॅन विसरून गेले आणि ती विचार करते की आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे. पण कबीरने ऑलरेडी वाटी बदललेली आहे. आणि त्यानंतर मग आता सखी ती वाटी पिते. सखी ती वाटीतलं सगळं पिते आणि काय झालं आहे, मला नाही काही झालेलं आहे ना. आणि त्यानंतर मनस्विनी खूप खुश झाले, चला आता मला माझ्या मूळ रूपात यायला तयार, हिला मरायच्या आधी कळू दे की मी आता सरकार आहे आणि त्याच वेळेला माझ्या आत्म्याला शांती बसेल, असं म्हणत ती आता इकडे सांगायला लागते. आणि त्यावरती कान्हा चिडतोय, का माझ्या बायकोला विष घातलंस? सखी तू विषाची वाटी प्यायलेली आहेस. आणि त्यावरती मनस्विनीला हे सगळं खरं वाटावं म्हणून आता कान्हानेही ॲक्टिंग सुरू केलेली आहे. आणि त्याच वेळेला काका सखीला इशारा करतोय, इशारा करून सखीला सांगतोय की तुझ्या प्लॅनिंग आहे सुरू, आपलं जे काही करायचं आहे ते प्लॅनिंग सुरू कर. सखी मात्र गडबडले आणि काकाकडे पाहते. काका तिला सांगतोय बेशुद्ध पडण्याची तुला ॲक्टिंग करायला पाहिजे. पण त्याच वेळेला इकडे मनस्विनी चिडले आणि कबीर तू मला असे दाब विचारू शकत नाही आहेस, बाजूला हो, मी काहीही केलेलं नाही आहे, मी ती वाटी खायला निघाले होते ना, मग का जर त्याच्यामध्ये विष असेल तर मी ती वाटीतलं खीर का खाई, असं म्हणत तिने आता मोठाच तमाशा केलाय. पण त्याच वेळेला सखी चिडते आणि कानाच्या थोबाडीत देते, माझ्या आईवरती असले घाणेरडे आरोप करू नकोस. यावरती मनस्विनी सांगायला लागते, मला हे आरोप सहन होत नाही आहेत, मी माझ्या रूममध्ये जाते, मला आता हे सहन होत नाही आहे, असं म्हणत ती आता इकडे रूममध्ये येते. आता सखीने कानाच्या थोबाडीत दिले आणि थोबाडीत दिल्यावरती मग आता ती सांगते, बाद झालं, हे तुझं नाटक आता थांबव, आता तुझ्या नाटकामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. कारण आता मला माहिती आहे की मी जे खीर खायला निघाले होते ती माझ्या आईने खायला घेतली, याचाच अर्थ त्याच्यामध्ये काही नाही आहे. जर का ती सरकार असती तर विषवाली खीर तिने खाल्ली असती का? आणि असं म्हटल्यावरती तो सांगतो, बेबी सरकार चला पटकन दवाखान्यात आपल्याला जायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये चला, तुमच्या जीवाला धोका आहे. त्यावरती ती सांगते, मी पण बघते काय माझ्या जीवाला धोका आहे ते. माझ्या आईवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, माझी आई कधीच काही करणार नाही आहे, यावरती सुद्धा ठाम खात्री आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी पण आता बघते की माझ्या आईला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आता मात्र तू इकडे अडकवण्याचा प्रयत्न करतोयस. आणि असं म्हटल्यावरती मग मात्र तो सांगायला लागतोय, बेबी सरकार ऐका, डॉक्टरांकडे चला, तुमच्या जीवाला धोका आहे. पण त्याच वेळेला सखी तिकडे आलेली आहे आणि सखी आल्यावरती सखी सांगते, आई मी ती खीर खाल्ले, बघितलंच मला काय झाले ते. आणि अचानकपणे इकडे आता सरकारला अशा अवस्थेमध्ये म्हणजेच मनस्विनीला या कपड्यांच्या मध्ये पाहिल्यावरती तिला आता धक्का बसलाय. साधारणपणे तिला आता अंदाज आलेला आहे की काहीतरी आपल्यासोबत स्कॅम झालाय आणि कान्हा जे काही सांगत होता ते खरं आहे. मग त्याच वेळेला तिला आठवले कान्हाने सांगितलेलं आणि ती चक्कर येऊन खाली पडले. मग मात्र सरकारचं खरं रूप समोर आले. ज्या वेळेला ती चक्कर येऊन पडले तेव्हा सरकार सांगते, मूर्ख मुली, तू आता त्या कबीरवरती विश्वास ठेवला असतास तर कदाचित जिवंत राहिली असतेस. पण त्या कबीरवरती विश्वास न ठेवून जे काही मोठी चूक तू केलेली आहेस ना, ती चूक तुला आता भोवलेली आहे, भोग आपल्या कर्माची फळं, असं म्हणत ती आता खूपच खुश होऊन हसायला लागते. त्याच क्षणी सखीला समजलेलं आहे की आपण या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केली. सखी उठ आणि त्यानंतर सगळेजण आतमध्ये आलेत आणि सखी सांगते, मी कान्हावरती विश्वास ठेवायला तयार नव्हते, पण तरीसुद्धा
तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी त्याच्यावरती विश्वास ठेवून आता इकडे खूप चांगलं केलं, त्याने ती खीर बदलली होती, पण तुझं खरं रूप माझ्यासमोर आलं असं म्हणत ती फाडकन थोबाड फोडते आणि सरकार आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून या चालती हो, आणि माझी आई कुठे आहे ते सांग. कान्हा, कान्हा माझी आई कुठे आहे? ही जर का सरकार असेल तर माझी आई कुठे आहे? मला माझ्या आईला काहीही झालं तरीसुद्धा भेटायचं आहे असं म्हटल्यावरती कान्हा आता सखीला शांत करतोय आणि तेजस्विनीचा इथूनच शोध सुरू होणार आहे.